तुम्हाला सगळ्यात पॉवरफुल काय वाटलं की त्या गोष्टीवरून चेंज होऊ शकते लाईफ? आपलं जे सनातन धर्म जे कर्म आपण फॉलो करत गेलं ना, त्यातनं पण आपण 50% प्रॉब्लेममधून बाहेर पडू शकतो. एवढं ते रिलेटेड हर एक वस्तू जी आपलं आहेत ती ऑलरेडी कनेक्टेड आहे आपल्या ॲस्ट्रोलॉजी बरोबर. एखादा व्यक्ती आहे की ज्याला इच्छाच होत नाही, लेझीनेस येतो, पैसे कमवण्याची इच्छा त्याच्यात होत नाही, कामाला जात नाही किंवा काम करून पण पैसा येत नाही त्याच्याकडे, तर घरामध्ये कोणती गोष्ट चेक केली पाहिजे? सेकंड हाऊस इज मनी. आणि ज्या वेळेला गुरु सेकंड हाऊसमध्ये आहे आणि तिथं तुम्ही काहीतरी वेगळा म्हणजे हार्ड वस्तू ठेवला किंवा जास्त जड करून ठेवला की मग पैसा येणार कुठून सर? जसं आपलं आहे सिग्नेचर असतो. सिग्नेचर कसं एकतरी असं राऊंड घालतं. दॅट शोज की सेल्फ नाही आहे, त्याच्यामध्ये करण्याची इच्छा नाही आहे किंवा त्याचं काम सगळं असं गुंडाळलेलं असं. आता काही रिलेशनशिपचा जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर घरामध्ये कोणत्या गोष्टी चुकीच्या ठेवलेल्या असतात ना? सूर्याची एनर्जी म्हणजे सूर्यकिरण हे घरात आलेच पाहिजे का? साऊथ वेस्ट तुमचं डॅमेज असेल ते नॉर्थ ईस्ट व्यवस्थित करा, तो गुरु आपोआप कंट्रोल करतो. ज्यावेळेला तुम्ही बुधाशी म्हणजे एका बहिणीशी आपल्या मुलीशी किंवा आत्यांची रिलेशनशिप व्यवस्थित ठेवलं ना, तुमची ऑटोमॅटिकली बिझनेस व्यवस्थित. असं आहे का? सगळ्यात चुकीचं कर्म काय वाटतं तुम्हाला इन जनरल? जर आजकालची पिढी बघितली तर काय कर्म, कधी कर्म खराब होतं आपलं, किंवा म्हणजे म्हणतो ना आपण जनरलाइज जर विचार केला की या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमचं कर्म खराब होतं. सो जी काय दान करायचं आहे किंवा काय दान करू नये हा आपल्या कर्माशी रिलेटेड आणि आपल्या कुंडली बघून आपण ते दान केलं की तुम्हाला 100% त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे सगळं करून पण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो. ते कसे? सो इट इज बेस्ड ऑन रोटी कपडा मकान जे आपण म्हणतो. सो ते बॅलन्स केलं की ऑटोमॅटिकली तुमच्या फायनान्शियल कंडिशन्स पण बॅलन्स होतात. आणि ज्यावेळेला आपण इंटरकनेक्टेड आहे तुम्हाला बोलले, ज्यावेळेला आपलं फायनान्शियल इश्यूज प्रॉब्लेम येतो दॅट मीन्स युअर रूट चक्रा इज इम्बॅलन्स. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आयुष्यात एखाद्याच्या, आणि त्या पिरियडला काय केलं पाहिजे माणसाने? ती जी आहे तो आपण वॉच बघून पण ओळखता येते की त्याच्यामध्ये कोणता ग्रह डिस्टर्ब आहेत. तुम्ही काय सांगाल, नंबर्स एखाद्याच्या लाईफवर कसे परिणाम करू शकतात? विथ रेमेडीज तुम्ही कसं सांगाल की काय? ज्या वेळेला पत्रिकामध्ये हे दोघं एकत्र आलं की समजायचं की आपला तो ग्रह नीच आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रेवती कोळेकर मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मित्रांनो, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो फार इंटरेस्टिंग विषयावर आहे. आपण ॲस्ट्रोलॉजी, वास्तू, न्यूमरोलॉजी या सगळ्या टॉपिकवर आजपर्यंत चर्चा केली आहे. बट मित्रांनो, आपण कधी ॲस्ट्रोलॉजी प्लस वास्तू या विषयावर आजपर्यंत आपण चर्चा केली नाही कोणत्या ॲस्ट्रोलॉजरसोबत किंवा वास्तुतज्ञासोबत. तर आज आपल्यासोबत मॅम आहे आणि मॅम आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. एखादी गोष्ट तुमच्यासोबत आज जर घडते, जर तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे किंवा हे सगळे प्रॉब्लेम आहे, तर आता भरपूर वेळा काय होतं की ॲस्ट्रोलॉजर आपल्याला त्यावर काहीतरी रेमेडी देतो आणि नंतर आपण ते रेमेडी करतो. बट ते होतं काय तुमच्यासोबत? तुमचे कर्म चुकताय का? तुमची कुंडली चुकते का? तुमची वास्तू चुकते का? की हे सगळं चुकतंय म्हणून ती गोष्ट होते? या सगळ्या गोष्टींबद्दल मॅम आपल्याला आज सांगणार आहे. तर मॅम, तुझं परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्ते सर. येस. तर मॅम, पहिले तर तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही कशा आल्या या टॉपिकवर? ॲक्च्युली मला एक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी हळूहळू शिकत याच्यामध्ये थोडासा डिप्रेशन लेवलमध्ये गेलेले की प्रॉब्लेम का झालं, काय झालं म्हणजे. देन आय जस्ट स्टार्टेड की याच्यामध्ये रूट कॉज कुठे आहे, माझं डिप्रेशन्स असू दे, प्रॉब्लेम्स असू दे. मग मी हळूहळू एक शिकत गेले की जे न्यूमरोलॉजी असो, त्यानंतर मी वॉच अनालिसिस केलं, ॲस्ट्रॉलॉजी केलं आणि वास्तू पण मी 3-4 ठिकाणात केलं. ज्या दिल्लीमधून जे फेमस आहेत ते कुलदीप सर आहेत आणि पंकित गोयल यांच्या मोठ्या याच्याकडून केलं. साऊथ इंडियनकडून सगळ्याकडून शिकवलं. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हा सगळा कशामुळे होतो हे मी डिटेल स्टडी केले याच्यात सगळे. म्हणजे एकाकडून शिकलेली नाही की आय जस्ट वेंट अराउंड एव्हरीवेअर अँड आय टूक द पॉइंट्स की कोणतं तो जो योग्य आहे, सायंटिफिक बेस आहे त्याच्यामध्ये, त्या हिशोबाने आय स्टार्टेड वर्किंग ऑन दिस. आणि त्याच्यामध्ये मला भरपूर रिझल्ट्स आले की रिझल्ट्स आल्यानंतर आय थॉट की आपण याच्या 4 लोकांना कळायला पाहिजे याचा इम्पॉर्टन्स काय आहे की ब्लाइंडली लोक कोणताही फॉलो करू नये. या दृष्टीने मला हा पॉडकास्ट करायचा होता सर. ओके. नाईस. तुमचं इंटेन्शन वेगळं आहे या पॉडकास्ट करण्यामागचं. इंटेन्शन माझा वेगळा आहे की ब्लाइंडली कोणताही रूट कॉज फाइंड आउट करणे कोणत्याही प्रॉब्लेमचा हा महत्वाचा आहे. ते प्रॉब्लेम एक्झॅक्टली कुठून येतो, काय ते ॲस्ट्रॉलॉजिकल पार्ट आहे की तो वास्तूचा आहे किंवा तो कोणते आपलं सबकॉन्शियस माइंडवरती पण असतो, जो पॅटर्न्स आपण DNA थ्रू घेऊन येतो त्याच्यावरती पण आपण काम करतो. प्लस सिग्नेचर्स असू दे किंवा मोबाईल नंबर, कारण मोबाईल नंबरचं पण आपल्याला 24/7 आपण मोबाईल कॅरी करतो आपल्याकडे. बरोबर. सो जी न्यूमरोलॉजिकल जी आपल्यामध्ये त्रास आहे किंवा तो आपला ॲस्ट्रॉलॉजिकल त्रास आहे तोच तो कॅरी करून येतो.
बरं. So it is a chain which has been connected with each other. So to break that chain हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला रूट कॉज फाइंड आउट करणं हा महत्वाचा आहे सर. हो. एक्झाम्पल आता आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर काय करतो, पहिलं डायग्नोस करतो की कोणता कुठे प्रॉब्लेम आहे काय, तो पोटाचा आजारी आहे का, कोणता आजारी आहे, हार्ट रिलेटेड आहे. द सेम वे ज्यावेळेला आपण अकल्टमध्ये येतो या सायन्समध्ये येतो, प्रॉब्लेम फाइंड आउट करणं हा फार महत्वाचा आहे आणि त्यानंतर त्या रूट कॉजवरती तुम्ही रेमेडियल करणं इम्पॉर्टंट आहे. important. बरोबर आहे. आता तुमचा एवढा 10 वर्षांचा अनुभव आहे हा, तर तोच त्या गोष्टी कळून जातात त्या, नाही का? Exactly. मॅम एक माझ्या क्युरिओसिटी म्हणून प्रश्न विचारतो की तुम्हाला आता तुम्ही सगळे भीती शिकल्या आहात, तर ॲस्ट्रोलॉजी झालं, वास्तू झालं, न्यूमरोलॉजी झालं, रिस्ट वॉच अनालिसिस झालं, ह्या सगळ्या गोष्टी अजूनही याच्यामध्ये तर भरपूर गोष्टी. तुम्हाला सगळ्यात पॉवरफुल काय वाटलं की त्या गोष्टीवरून चेंज होऊ शकते लाईफ? सर मला सगळ्यात पॉवरफुल जे आहे तो ॲस्ट्रो वास्तव आहे आणि ते बाकीचे ज्या गोष्टी आहेत ना, जे आपलं वॉच अनालिसिस असो, मोबाईल न्यूमरोलॉजी, हा 20 to 30% काम करतो. पण सगळ्यामध्ये पॉवरफुल जो असतो ॲस्ट्रो आणि वास्तू. माझे गुरु नेहमी म्हणायचे मला की ॲस्ट्रॉलॉजी जी आहे तो वडीलप्रमाणे असते. त्यामध्ये आपण काय चेंजेस, वडील कसं एकदम स्ट्रिक्ट असतात ते लोक, डिसिप्लिन असं तरी असंच व्हायला पाहिजे, याच्यामध्ये काय चेंज करायचं नाही, तुला पटलं तर कर, नाही तर हे घडणार तर घडणार, असं असतं. आणि त्यानंतर जी वास्तूला आहे ती आईचा दर्जा दिलेला आहे माझ्या गुरुने. ज्या वडिलांकडून भेटत नाही, आपण काय करतो, आपल्याला एखाद्या गोष्टी वडील देत नाही तरी आपण आईकडे वळतो की आई तू कर, मला हे तू आणून दे. तो सेम पार्ट याच्यामध्ये पण येतो की वडील नाही करत तरी किंवा त्यांच्याकडून जमत नाहीये ते आपण आईकडून जातो की आई तू मला करून दे. आणि 101% आहे तो आई करणारच. आपल्या मुलासाठी जसं करतो तोच तो वास्तू. ओके, म्हणजे ॲस्ट्रो इज वडील. आपण माझ्या गुरुने असंच दर्जा दिले आणि तो वडील आहे, तो स्ट्रिक्ट आहे. काही गोष्टी आपण चेंज करू शकत नाही ॲस्ट्रॉलॉजी. ती आपलं प्रारब्ध कर्म असू दे किंवा संचिता कर्म आपण घेऊन आलेलं असतात मागच्या जन्मी, ते तो येणारच. त्याच्यामध्ये कसं असेल, तो मोठा दगड इथे तो छोट्यामध्ये जाईल पण ते घडणार, ते आपण स्टॉप करू शकत नाही, बरोबर. पण ही जी रेमेडियल पार्ट आपण करतो थ्रू वास्तू, दॅट वर्क्स 100%. ओके. आणि नेक्स्ट हे आपलं कर्म असतो. कर्मा, जे कर्माला माझे गुरु नेहमी म्हणायचे होते की बहीण किंवा भावाला कम्पेअर करतात. कारण जसं जर आई नसेल, आईचा सपोर्ट नाही, वडिलांचा सपोर्ट नाही, तर कुठे जाणार, शेवटी बहीण किंवा भाऊच हेल्प करतो. बरोबर. त्यामुळे आपलं जे कर्म आपण व्यवस्थित ठेवलं ना, कुठून तरी मार्ग निघतो, त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचं सोल्युशन तो दाखवतो. सो कर्मा इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय कर्मा इम्पॉर्टंट, फक्त ब्लाइंडली कोणता फॉलो करणं नाही. आपलं जे सनातन धर्म जे कर्मा आपण फॉलो करत गेलं ना, त्यातनं पण आपण 50% प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकतो सर. ओ, म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जर खूप दोष आहे समजा, किंवा तुमच्या कुंडलीमध्ये असं लिहिलंय की तुला रिलेशनशिप प्रॉब्लेम येतील किंवा तुला लग्नाचे प्रॉब्लेम येतील, काहीतरी प्रॉब्लेम येतील, बट जर तुमचे कर्म चांगले किंवा तुमची वास्तू खराब आहे बट तुमचे कर्म चांगले, तर तुम्ही ते कर्मातूनही त्या गोष्टी चांगल्या करू शकता. आता ॲस्ट्रो वास्तू बद्दल जर अजून बोलायचं झालं मॅम, तर कसं डिपेंडंट असतं हे ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय? कारण आपल्या चॅनलवर आतापर्यंत आपण या टॉपिकवर इतकं बोललेलं नाहीये, तर मला असं वाटतं तुम्ही डिटेलमध्ये सांगावं. शुअर. ॲस्ट्रो वास्तूच्या आधी मला काय सांगायचंय, पहिला वास्तू जे टॉपिक आपण घेतो, वास्तूमधला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लँड एनर्जी. 70% जे आहे तो लँड एनर्जी काम करतो. पण लोक काय करतात, फक्त 16 झोनवरती काम करतात आजकाल. जो रीलचा जमाना आहे तो फक्त 16 झोनवरती काम करतो आपण, पण तो इम्पॉर्टंट नाही आहे. तुमचं लँड एनर्जी फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जो पॉवर असायला पाहिजे की जो सन एनर्जी प्लस जो कॉस्मिक एनर्जी तो प्लॅनेट्सकडून येतो, जो नवग्रहाकडून तो एनर्जी येतो, ते दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून त्याच्यामध्ये तो पॉवर असायला पाहिजे की ते अब्सॉर्ब करून तुम्हाला बेस्ट पॉझिटिव्ह रिझल्ट दे. सो दॅट लँड एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ती जर व्यवस्थित नसेल आणि तुम्ही कितीही 16 झोनवरती काम केलं की तो नाही करू शकत. सो त्याच्यामधला तो लँड पॉवर वाढवण्यासाठी तो आपण लँड एनर्जीवरती काम करतो सर. ते वेगळा पद्धत असतो. त्या लँड एनर्जीला वाढवलं की आपोआप आपला जी वास्तू आहे तो परफेक्ट होत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये जी इश्यूज आहे तो कमी होतो. सो गुरु आमच्या नेहमी म्हणायचं 70% तुम्ही लँडवरती काम करा, बाकीचे सगळे. देन कम्स द मेन डोर अँड देन कम्स द 16 झोन्स, असं आहे सर. ओके मॅम, आता याच्यात आपण लँडवर आलो, मग आता ॲस्ट्रोलॉजी कशी आली? आता अगर लँड बोललो तर आपण वास्तूबद्दल बोललो, बरोबर आहे. आता ॲस्ट्रो कशी आहे? एक्झॅक्टली. कसं असतो, ज्या वेळेला आपण एखादं कोणतंही मोस्ट ऑफ द टाइम आपण कुठं स्पेंड करतो, एकतरी घरी किंवा आपल्या ऑफिसमध्ये. बरोबर. 4 भिंतीत असतो. 4 भिंती जी आहे तो आपल्याला तो वास्तू आहे.
पहिला जे असतो आपले जे नवग्रह असतो ते नवग्रह आपल्या लँडमध्ये आपल्या गुरु आहेत, आपले पूर्वज आहेत, तर ऋषीमुनींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जे आपला नॉर्थ ईस्ट जो भाग आहे तो गुरुचा भाग येतो. बरं. जे ईस्ट असतो तो सूर्य आहे. तो साऊथ ईस्ट आला की आपलं शुक्र असतो आणि साऊथ मंगळ, साऊथ वेस्ट आहे राहू, वेस्टला शनी बसलेला असतो आणि नॉर्थ वेस्ट आहे तो चंद्र आणि नॉर्थचा बुधा हा जे आहे आणि जो ब्रह्मस्थान आहे तो केतूला हा आहे. तो लँड मधला जो वास्तू आपल्याला नवग्रहाचा स्थान दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये. इन केस याच्यामध्ये थोडा काही प्रॉब्लेम झाला की आपल्या कुंडलीमध्ये नीच असेल तो हा ग्रह पण नीच दाखवतो. तो जी दिशा आहे तो आपल्याला तो प्रॉब्लेम क्रिएटच करतो. ओके. हे झालं आपलं जे एनर्जी तिकडे आहे. पण ज्या वेळेला लँड एनर्जी मधलं जे ऊर्जा वाढवण्याचं असतो पहिला आपण बघतो की सनचा पहिला दृष्टी नॉर्थ ईस्टला पडतो. राईट. जे आले की पहिलं सनराईज जे होतो तो नॉर्थ मधून होतो, नॉर्थ उत्तर ईस्ट दिशेतून. हा. जो ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो तो सगळ्यात पॉवरफुल आपल्या सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे की कॉस्मिक एनर्जी त्यावेळेला सगळ्यात जास्त असतो. ते उत्तर आणि नॉर्थ ईस्टला जो पहिला जी रेस म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचे तो त्याचा जो रेस आहे त्याचा एनर्जी हा डायरेक्शन मध्ये पडतो. ओके. त्यामुळे आपलं पूर्वज म्हणायचे की आपल्या इथं नॉर्थ ईस्टला टँक असावा पाण्याचा किंवा पाण्याचा खाली अंडरग्राऊंड टँक असलं किंवा हवद असायला पाहिजे. का ती याच्यासाठीच ज्यावेळेला तो कॉस्मिक एनर्जी नॉर्थ ईस्ट मध्ये पडतो आणि जे लँड एनर्जी दोन्ही ज्यावेळेला कोलॅप्स म्हणजे दोन्ही एकत्र होतं दॅट गिव्स अ पॉझिटिव्ह एनर्जी. अँड आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये 70% जे आहे तो वॉटर एलिमेंटच आहे. थ्रू वॉटर वेन इट पासेस की आपल्या शरीरात येतो की आपल्या याच्यामध्ये सगळा घरात जातो ते इमेन्स एनर्जी देतो. सो ते जे पार्ट आहे सन का इम्पॉर्टंट आहे तो लँड का इम्पॉर्टंट आहे हा मला सांगायचं. बरोबर आहे. हे असं जे आहे त्याच्यामुळे तो एनर्जी ते ग्रॅब करण्यासाठी सन एनर्जी इम्पॉर्टंट आहे लँड बरोबर. तेच जे आहे कॉस्मिक एनर्जी जे ग्रह आपल्या पत्रिका किंवा आपल्या कुंडलीमध्ये नीच आहे ज्यावेळेला आपण हे कॉस्मिक एनर्जी लँड बरोबर हे करतो कोलॅप्स करतो किंवा जो कनेक्शन करतो लँड एनर्जी बरोबर त्या लँडमध्ये तो पॉवर पाहिजे की तो ऑब्झॉर्ब करेल. ती जी एनर्जी कॉस्मिक एनर्जी त्याच्यामध्ये जो पॉवर असेल ती पूर्ण कॉस्मिक एनर्जी अब्झॉर्ब करण्याच्या त्यावेळेलाच तुम्हाला रिझल्ट भेटेल सर. ओके. सो दॅट ऑब्झर्वेशन ऑफ लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मी म्हणते लँड एनर्जीवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यात आता तरी भरपूर असं पण असतो की लँड फार दूषित आहे, श्रापित आहे, कोण सुसायडल केला असेल टेंडन्सी काहीतरी त्याच्यामध्ये झालं असेल आणि तिथे आपण राहायला गेलो की तो नेगेटिव्ह थॉट्स येणारच. त्याच्याचे इम्पॅक्ट आपल्याला पडणार. नो मॅटर तुम्ही कितीही चांगल्या वास्तूने घर बांधलं असेल. बरं. तरी पण ते फरक पडेल याचा. हा त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पडतोच. सो त्यामुळे म्हणलं 70% इज लँड एनर्जी विच यू हॅव टू वर्क. मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. म्हणजे एक छोटं आपल्या मार्कंड पुराणामध्ये हा स्टोरी जी आहे ह्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. त्या लँड एनर्जी बद्दल मला थोडंसं महत्व काय आहे ते सांगायचं. बरोबर. ज्यावेळेला रामायणमध्ये आपण बघतो की राम, सीता आणि त्याच्याबरोबर लक्ष्मण तिघं वनवासला जात असताना एका ठिकाणी ते थांबतात थोडा आराम करण्यासाठी. तिथं थांबल्यानंतर अचानक लक्ष्मणच्या मनात असा विचार येतो की मी का रामचा सेवा करू, मी का सीताचा सेवा करू, मला राहता येतं महलमध्ये, मी यांच्या मागं का येऊ. म्हणजे हा विचार त्याच्यामध्ये कंटिन्यू येत राहतो. म्हणजे त्या द्वेष भावाबद्दल तो त्याच्यात दिसतो. मग ते रामला कळून येतो की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. कळाल. तो लक्ष्मणला म्हणतो लक्ष्मण तू काम कर याच्या इथलं जी माती आहे तो घे आणि तुझ्या शल्यमध्ये बांध. आणि ते बांधतात आणि पुढे निघतात. पुढे निघाल्यानंतर ते थोडं दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथे रेस्ट करतात. रेस्ट केल्यानंतर रात्रभर त्याला तोच थॉट्स येस. मग ज्यावेळेला तो शल्य बाजूला काढून ठेवतो तो रडायला लागतो. मी का माझ्या भावाबद्दल असा विचार करतो. मग तो रडतो. 3 दिवस प्रोसेस असं दिवसभर त्याला राग आणि रात्री ज्यावेळेला तो झोपताना तो काढून ठेवायचा तो शल्यच्या माती बांधून आणलेला आणि त्यावेळेला त्याला वाटतो रडायला लागतो मी असं का विचार करायला लागलो माझ्या भावा. शल्य म्हणजे काय मॅम ते ऍक्च्युअली? उपरणं असतं का? ओके. म्हणजे उपरण्यासारखं असतं ते घालतो. हा पण मग त्याच्यात काय असतं? माती बांधून आणते त्या जागेतलं. कोणत्या तरी जागेची माती तो त्याच्यात तो थांबलेला असतो तो माती त्याच्यामध्ये बांधतो. तो रामला कळून येतो की का याच्यामध्ये असा व्यवहार व्हायला लागलाय. मग तो म्हणतो तू ही माती बांध आणि चल माझ्या बरोबर. मग पुढे गेल्यानंतर 3 दिवस कंटिन्युअस हा निगेटिव्ह थॉट्स त्याच्यामध्ये येत राहतो. आणि रात्री झोपताना तो शल्य म्हणतो ना उपरणं तो बाजूला काढून ठेवायचा आणि झोपायचं. त्यावेळेला थॉट तो रडायला लागतो मी का माझ्या भावाबद्दल असं चुकीचा विचार करतो. मग
3 दिवस हा प्रोसेस झाल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी रामला विचारतो, भैया किंवा भाऊ तू असा का माझ्यामध्ये विचार येतो? तेव्हा राम म्हणतो, जिथं आपण थांबलो होतो ना, तिथं महायुद्ध झालं होतं 2 राक्षसांच्यावर. आणि तो 2ही राक्षस भाऊ-भाऊ होते आणि ते तिथे युद्ध करून त्यांचं मरण तिथं झालेलं आहे. त्यामुळे तुझ्यामध्ये हा थॉट्स यायला लागला. म्हणजे मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, की लँड एनर्जी किती इम्पॉर्टंट आहे. असते. करेक्ट. पण त्या काळात मी नाही सांगत, ते ऑलरेडी आपल्या मार्कंडेय पुराणामध्ये त्याचं हे आहे, लिहून वर्णन ठेवलं. केलेलं आहे, की असं-असं झालेलं आहे. करेक्ट. सो लँड एनर्जी एवढा महत्वाचा आहे. तुम्ही कितीही काम करा वरती, पण त्याची जी ऊर्जा आहे, तो 100% तुम्हाला इम्पॅक्ट देत असतो. बरोबर आहे. याच्यावरून मला एक गोष्ट आठवली, की एक रिलेटिव्ह होते. तर त्यांनी घर घेतलं होतं मॅम. ठीक आहे. म्हणजे जमीन घेतली होती. त्यांना घर बांधायचं होतं आमच्या एका गावाकडे. तर त्यावेळेस आहे ना, एक ब्राह्मण आले आणि त्यांनी चेक केली ती जागा. आता कसं गावाकडे आपल्याकडे ब्राह्मण जागा चेक करतो. ते बोलले, की इथं मला असं दिसतंय, की इथं आधी काहीतरी घडलं. पुरातन काळामध्ये इथं मृत्यू झालेले लोकांचे किंवा स्मशानभूमी असेल खूप पुराण काळी, ही जागा मला चांगली वाटत नाहीये. त्यानंतर असं झालंय, की एक 4 ते 5 वर्षानंतर ते तर राहायला गेले. पण सुरुवातीपासूनच थोडंसं अनबन होती फॅमिलीमध्ये आणि ते डिव्होर्सपर्यंत ती गोष्ट पोहोचली. म्हणजे तुम्ही जे सांगताय, की लँड एनर्जी किती इम्पॉर्टंट असते. वरती वास्तू तुम्ही कितीही चांगली करा. हां, बरोबर. पण जर त्या जागेमध्येच प्रॉब्लेम आहे, तर त्या गोष्टी तिथं होऊ शकतात. एक्झॅक्टली. येस. तर आता मॅम हे लक्षात कसं येईल? एका साधारण माणसाला ही गोष्ट कशी हा लक्षात फारच सिंपल आहे. ज्यावेळेला तुम्ही एखादा लँड घ्यायला जाताय, तुम्ही एका मटक्यात पाणी ठेवा, थोडंसं पाणी ठेवा आणि वरून पाणी ओतत जावा. ज्यावेळेला तो क्लॉकवाईज फिरतं, की तो लँड एनर्जी पॉझिटिव्ह आहे. जे अँटी क्लॉकवाईज फिरतो, की दॅट मीन्स की लँडमध्ये काहीतरी दोष आहे. सो तुम्ही ते निवारण करावा लागतो दोष. त्याच्यात वेगळा पद्धत असतो, 16 संस्कार वेगळा असतो. ज्यावेळेला आपण गाईचं शेण आणि गोमूत्र, चुना हा सगळा घालून ते 16 संस्कार करतो वेगळे. 5 एलिमेंट्स ॲक्टिव्हेट करतो, जेणेकरून त्याचं एनर्जी वाढवेल, की ती कॉस्मिक एनर्जी प्लस सन एनर्जीचा तो मिक्सचर करून आपल्याला बेस्ट रिझल्ट्स देईल. की हा वेगळा जे आहेत ते संस्कार करून आपण त्याचं एनर्जी वाढवतो. सो इफ इट ऑल काही प्रॉब्लेम असेल, की आपण सॉर्ट आउट करू शकतो. आता घेतलेलं लँड आपण काय करता येत नाही. एक्झॅक्टली कॉस्टली लँड हां, कॉस्टली लँड आजकाल तरी काय सोन्यापेक्षा जास्त रेट त्याचा आपण वाटतोच. बरोबर आहे. सो त्या लँडला आपण पूर्ण प्युरिफिकेशन करून त्याच्यावरती परत आपण काही आपलं बांधू शकतो. घर असो किंवा ऑफिस असो. तुम्हाला पण कळतं का मॅम ते? म्हणजे तुम्ही एखाद्या जागेवर गेलात तर तुम्हाला समजतं, की इथली एनर्जी कशी आहे. एक्झॅक्टली. आता इथं तर लँड नाहीये. आपण ज्या स्टुडिओमध्ये बसलोय, बट इथे एनर्जी कशी वाटते? एक्झॅक्टली. एनर्जी खूप छान आहे इथलं जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तुम्ही अगदी वास्तू व्यवस्थित केलेली आहे. खूप छान आहे सर. एनर्जी इज व्हेरी गुड. नो इश्यूज. कॉस्मिक एनर्जी हा शब्द वापरला तुम्ही. तर हा काही लोकांना कळेल, बट काही लोकांना नाही समजणार. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय? हां, कॉस्मिक एनर्जी म्हणजे नवग्रहामधून जी प्लॅनेट्सची एनर्जी येतो त्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो. जे आपल्या युनिव्हर्समधलं नवग्रह आहेत, ते आपल्या ज्यावेळेला जमिनीवर पडतो, ती जी आहे तो एनर्जीज त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतो आपण. युनिव्हर्सल एनर्जी जी आहे त्याला कॉस्मिक एनर्जी म्हणतो सर. आणि जसंच जे आता आपण लँड एनर्जीचं बोललो, हाच कॉस्मिक एनर्जीला आपण ॲस्ट्रोवास्तूशी कनेक्टेड करतो. तुम्हाला मी आधी बोलले होते, की नवग्रह ऑलरेडी आपल्या घरामध्ये असतो. जर एखादं कुणाचं तरी पत्रिकामध्ये किंवा कोणतं तरी एक्झाम्पल जर सूर्य नीच असेल, त्याच्या 101% त्याचा ईस्ट डॅमेज असतो. ओके. म्हणजे जर कुणाचा सूर्य कुंडलीमध्ये खराब असेल, तर त्याची ती ईस्ट दिशा खराब असते, डॅमेज असते. एकतरी ती पूर्ण ब्लॉक असेल, ते एनर्जी सूर्याचं तरी ते घरात पडत नाही पडत नाही. किंवा तो ईस्ट कट असणार किंवा तिथं टॉयलेट बाथरूम आलं. हा इश्यूज 101% त्याच्यामध्ये सापडतो. त्याच्यापेक्षा जास्त आता कसं असतो, नवग्रहाचा हर एक ग्रहाला एक वस्तू दिलेला आहे. तो वस्तूचा प्लेसमेंट पण आपल्याला कळून येतो, की त्याच्या पत्रिका बघून कळून येतो, की हा ग्रहाचा हा वस्तू तिथं प्लेस्ड आहेत. ते उच्च असेल तर तो चांगला रिझल्ट देतो. तो जर नीच असेल त्याचा वाईट रिझल्टच देतो. ॲस्ट्रोवास्तू हाच आहे, की तो वस्तू काय आहे तिथं फाइंड आउट करणं किंवा तो जी दशा किंवा त्याचे जी ग्रह नीच आहे किंवा तो वर्कआउट व्यवस्थित होत नाही, ते कसं आपण सॉर्ट आउट करणं त्याच्यामध्ये. त्याला काय सोल्युशन देऊन त्याच्यातून तो बाहेर काढू शकतो. जो ॲस्ट्रॉलॉजिकल पार्टमधून थ्रू वास्तू आपण सोल्युशन देऊन त्याला रेमेडियल पार्टमधून हे करतो सर. ओके. बेनिफिट्स देतो. ओके. तेच आहे. आणि आणखीन एक एक्झाम्पल मी देऊ शकतो, की ज्यावेळेला आपण म्हणतो, की नॉर्थला जे आहे बुधा आहे आणि एक्झॅक्ट ऑपोजिटला असतो तो साऊथला मंगळ आहे. हे दोन्ही ऑपोजिट
हे आहेत, दुश्मन आहेत. आपण बरं. म्हणतो ना अँटिक मध्ये येतो. बुध आणि शुक्र हे एकमेकांचे मंगळ मंगळ. बुध आणि शुक्र. नॉर्थला जी आपण बुध असतो हा, आणि साऊथला एक्झॅक्टली जे येतो तो मंगळ आहे. ओके. ज्या वेळेला पत्रिकामध्ये हे दोघं एकत्र आलं की समजायचं की आपला तो ग्रह नीच आहे. त्याच्यामध्ये काय होतं, उत्तर जो आहे वॉटर एलिमेंट आहे आणि मंगळ जे आहे फायर एलिमेंट आहे. दॅट मीन्स की वॉटर मध्ये फायर आले की काय होतं सर, म्हणजे तो हे नीचच झाला. मग हे आपल्या पत्रिका बघून कळून येतो की याच्यामध्ये उत्तरात त्याचा फायर एलिमेंट आहे किंवा किचन आलं त्याच्यात किंवा कुठलं तरी टॉयलेट बाथरूम आलं किंवा कट आहे. हा एक्झॅक्टली तो ऍस्ट्रॉलॉजी पार्ट मधून कळून येतो की याच्या घरात ही आहे. अरे बापरे, म्हणजे तुम्ही कुंडली बघून सांगू शकता की याच्या घरात काय खराब काय असू आहे, शकतो. कुठे काय ठेवले ते सुद्धा कळून येते सर. अरे बापरे. एक्झॅक्टली. आणि माझंच मी एक केस सांगते. लास्ट 10-15 डेज बाग माझा एक दिल्लीचा केस होतं. त्यांना जॉब मिळालं, जॉब सगळं झालं, पण त्यांचं पेमेंट अडकलं होतं. मग पेमेंट आणि जॉबशी रिलेटेड आपण कुंडलीमध्ये 6th हाऊस बघतो आणि ज्या वेळेला वास्तू बघतो तो नॉर्थ डायरेक्शन बघतो, उत्तर दिशा. उत्तर दिशा. म्हणजे तो ऑपॉर्च्युनिटी आणि आपला पेमेंट त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि मी त्यांची पत्रिका फक्त कुंडली काढला आणि मी मॅडमला म्हटलं, मॅडम तुमचं जे उत्तर दिशामध्ये त्यांनी देवघर केलं होतं आणि देवघरमध्ये गुरुला स्थापन केलं. अगेन बुध आणि गुरु जे आहे तो अँटिक आहेत, ते एकामेकांच्या पटत नाही दोघांचं. बरं. मग तिथे त्यांनी गुरुला बसवले की तो रिझल्ट कसा देणार, म्हणजे तो पत्रिकामध्ये पण तेच दोष दाखवत होता आणि घरामध्ये पण तेच. आणि ते पटकन गुरुचा फोटो उचलून नॉर्थ ईस्ट मध्ये ठेवला आणि विदिन 15 डेज त्यांचे जे पेमेंट अडकलं त्यांना भेटलं सर. अरे बापरे, इतकं सिम्पल रेमेडीज असतो सिंपल गोष्ट आहे. ते कळू येत नाही आपल्याला. आणि एक्झॅक्टली केतू असेल, साऊथ वेस्ट मध्ये केतू हा सेम आणखीन एक केस आहे. साऊथ वेस्टला जे होतं केतू म्हणजे कट करणे, शार्प थिंग्स आपण केतूला हे करतो, इंडिकेट करतो. आणि तेच झालं की त्यांच्या केतू इच्छापूर्ती डायरेक्शन मध्ये बसलेलं होतं. आणि ते शार्प थिंग तिथे ठेवल्यामुळे तो कोणतंही कामच होत नव्हतं, म्हणजे तो डिले व्हायला लागला. मग त्यांच्या पत्रिका बघून मी म्हणलं, तुम्ही काहीतरी शार्प वस्तू तिथे ठेवलेला आहे. म्हणलं सिझर असू दे, नीडल असं. नाही मॅडम, मी नाही म्हणलं, 100% तुम्ही ठेवलेलं आहे. आणि रात्री मला फोटो पाठवतात की मॅडम तुम्ही म्हणलेला बरोबर आहे की इथं मला भेटलं म्हणून. म्हणजे एवढा ते रिलेटेड, हर एक वस्तू जी आपला आहेत ती ऑलरेडी कनेक्टेड आहे आपल्या ऍस्ट्रॉलॉजी बरोबर. सो दिस इज व्हॉट इज ऍस्ट्रो वास्तू सर. त्याच्यामधून तुम्ही काढा की काय आहे. अँटिक असेल तरी मग तिथून तो काढून त्याला पॉझिटिव्ह करायचं. हा ऍस्ट्रो वास्तू असतो सर. इंटरेस्टिंग आहे. आता जर कुणी आहे की ज्याला म्हणजे पैसाच येत नाही त्याच्या लाईफ मध्ये, तर त्याच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्या रेमेडीज तर आपण शेवटी बघणारच आहे की पैसा येण्यासाठी, रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी करूच काय होऊ शकतं. बट तुम्ही काय सांगाल की एखादा व्यक्ती आहे की ज्याला इच्छाच होत नाही, लेझीनेस येतो, पैसे कमवण्याची इच्छा त्याच्यात होत नाही, कामाला जात नाही किंवा काम करून पण पैसा येत नाही त्याच्याकडे, तर घरामध्ये कोणती गोष्ट चेक केली पाहिजे? ते तर कुंडली वेगवेगळं असू शकतं, बट तरी कोणता ग्रह याच्यामध्ये इम्पॅक्ट करतो. जर ज्यावेळेला आपण म्हणतो आळस आहे, लेझीनेस येतो, ते मंगळशी रिलेटेड करतो. दॅट मीन्स शुअर की तुमच्या साऊथ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. वॉटर एलिमेंट आलं की तो फायर आहे. फायर जोपर्यंत ऊर्जा यायला पाहिजे कुठला काम करण्यासाठी, तो ऊर्जा नसेल ते आपण काही करू शकतो. इच्छाशक्ती जी ऊर्जा आहे तो कोण देतो? फायर एलिमेंट देतो. फायर इज मंगल. तर तिथे वॉटर एलिमेंट आलं किंवा तो कट पार्ट आला, तो कट झाला की मग ते आपल्यामध्ये तो आळसपणा असतो, काय करायचं इच्छाच होत नाही. मग तो आपण प्रोकास्टिनेट करतो की आज नको, उद्या करू, परवा करू. हा प्रोकास्टिनेशन स्टार्ट होतो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही पैसा म्हणला, पैसा आपण 2nd हाऊस बघतो घरा पत्रिकामध्ये. जे त्याच्यामध्ये जर इम्बॅलन्स असेल, कोणता नीच ग्रह बरोबर तो बसला असेल, तर मग तो पैशाशी असतो. मग त्याच्याबरोबर आपण कनेक्ट करतो वास्तूमध्ये. एक्झाम्पल जर नॉर्थ ईस्ट मध्ये एका 2nd हाऊस मध्ये गुरु बसला, गुरुला आपण आधीच बोललो की तो नॉर्थ ईस्ट डायरेक्शन बस, तिथे काहीतरी हेवी मेटल आलं की आयरन आलं, म्हणजे शनीचं कोणतं वस्तू आलं, कारण नॉर्थ ईस्ट हलका पाहिजे. नॉर्थ ईस्ट. येस. आणि 2nd हाऊस मध्ये 2nd हाऊस इज मनी. आणि ज्या वेळेला गुरु 2nd हाऊस मध्ये आहे आणि तिथे तुम्ही काहीतरी वेगळा म्हणजे हार्ड वस्तू ठेवला किंवा जास्त जड करून ठेवला की मग पैसा येणार कुठून सर? सो दिस इज हाऊ इट हॅज बीन कनेक्टेड विथ इच अदर. सो त्याच्यामुळे ती आपण कनेक्ट करून आपण बघायचं असतं की हा इश्यू तुमच्यामध्ये, हा प्रॉब्लेम आहे का हा दिशाचा, तुम्ही सॉर्ट आउट करा. मग तुमचं फायनान्शियल असतो. हे झालं ऍस्ट्रो वास्तू. आणि बाकीचं पण आपण बघता आलं असेल तरी सबकॉन्शियस माइंडवरती पण आपण काम करतो.
जसं आपला आहे सिग्नेचर असतो. सिग्नेचर कसं एकतरी असं असं राउंड घालतात. दॅट शोज की सेल्फ नाहीये त्याच्यामध्ये, करण्याची इच्छा नाहीये किंवा त्याचं काम सगळं असं गुंडाळलेलं असतं. ओके. सो इव्हन दॅट इज अ पार्ट विच डायरेक्टली वर्क्स ऑन युअर सबकॉन्शियस माइंड. ओके. सो ते पण बघा. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल, की रूट कॉज फाइंड आउट करणं फार महत्वाचं आहे. झालं एक्झॅक्टली कशामुळे? प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. हां. ब्लाइंडली सोल्युशन देणं हा नाहीये सर. बरोबर. रूट कॉज काय आहे? की ते तुमच्या कुंडली अकॉर्डिंग आहे, की तुमच्या वास्तू अकॉर्डिंग आहे, हे तरी कनेक्टेड आहे. आपण कसं तरी रेमेडियल पार्ट देतोच. पण अगेन्स्ट दॅट व्हॉट इज एल्स? व्हॉट आर द अदर थिंग्स विच इज इम्पॅक्टिंग हिम? फॉर एक्झाम्पल सिग्नेचर आहे. सिग्नेचरमध्ये पण आपण थोडासा मनी बॅग क्रिएट करतो. मनी बॅग, मनी आयलँड किंवा रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असेल, तो सिग्नेचर आपल्याला दाखवतो. की तो फॅमिलीमध्ये इश्यूज आहे, तो फॅमिलीपासून लांब आहे का? त्याचं रिलेशनशिप कसं आहे फॅमिली, हा सगळा आपल्याला सिग्नेचर पण दाखवतो. इंटरेस्टिंग. सो सो दिस वन इज लाईक फाइंडिंग आउट द रूट कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. सगळ्या याच्यामध्ये तो इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तो ते वास्तू आणि हे तरी आपण रिलेट करतोच. प्लस हे जी बाकीची असतो, जी डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो, त्याच्यावरती पण आपल्याला बघावा लागतो. प्लस ते दुसरं जे येतो आपलं मोबाईल न्यूमरोलॉजी, हा पण कसं असतो, तो सबकॉन्शियस माइंड आणि आपला ओरावरती काम करतो सर. तसं बघायला गेलं की 24/7 आपण मोबाईल असतो. फॅमिली असू या नसो, पण मोबाईल तरी पाहिजेलच आहे. हे जे आहे त्याच्यामुळे काय असतं, जी आपले जे ग्रह आहेत, आपल्या मोबाईलमध्ये कोणता ग्रह कोणत्या बाजूला बसलेला आहे किंवा त्याचे योग कसा आहे, दृष्टी काय आहे ते बघतो आणि तेच इम्पॅक्ट आपल्यामध्ये देतो. तो ती जी आहे डायरेक्टली इनडायरेक्टली आपला ओरा आणि सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो. तो एक्झाम्पल माझंच एक केस होतं की रिलेशनशिप इश्यूज होतं हस्बंड अँड वाईफमध्ये. बघते वास्तू व्यवस्थित आहे आणि जी पत्रिका बघितलं त्याच्यामध्ये पण व्यवस्थित आहे. मग तो रूट कॉज काय आहे? मग मला कळून आलं की तो मोबाईलमध्येच असं होतं की त्याला लोनलीनेस, की मला एकांत पाहिजे, कुणाचा डिस्टर्बन्स नको. त्याच्यामुळे तो फॅमिलीपासून लांबच होईल. मग ते असं आम्ही मोबाईलमध्ये काय नंबर होते मॅम मोबाईलचे ते असे? मोबाईलचे असं जे एक असतो, ज्या वेळेला 178 आलं की दॅट विल मेक यू लोनलीनेस. 178 कंटिन्युअस लागत. हां, की ते योग आपण बघतो. 178 योग जे आलं की तो लोनलीनेस क्रिएट करतो. त्यांना कुणाबरोबर बोलण्याचा इंटरेस्ट नाही. तो डिप्रेशन काइंड ऑफ नेचर हा क्रिएट करतोच. आणि ज्यावेळेला आपल्याला फॅमिलीमध्ये म्हणजे हस्बंड अँड वाईफ बरोबर रिलेशनशिप असेल, ते आपण 1-2-2-1 हा ऍड करून देतो आणि त्याचे फॅमिली जे इश्यूज आहेत तो ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट झालेले आहेत. ओके. हा जी कॉम्बिनेशन्स असतो, कारण 1 आणि 2, 1 इज सूर्य आणि 2 इज चंद्र, म्हणजे राजा आणि राणी. सो हा हे दोन्ही एकत्र नंबर आलं की ऑटोमॅटिकली जे तो रिलेशनशिप इश्यूज आहे तो सॉर्ट आउट होतो. म्हणजे तो DNA प्लस आपला ओरावरती काम करतो. परफेक्ट. हा त्याचा हे असं. बरोबर आहे. येस. आता काही रिलेशनशिपचा जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर घरामध्ये कोणत्या गोष्टी चुकीच्या ठेवलेल्या असतात मॅम? एक्झॅक्टली. जर रिलेशनशिप इश्यूज आपण बघतो तो साऊथ वेस्ट डायरेक्शन मध्ये बघतो. इन केस त्याच्यामध्ये कोणतं तरी अँटिक एलिमेंट आलं किंवा साऊथ वेस्टला टॉयलेट्स आलं, बाथरूम आलं, की तो रिलेशनशिप इश्यूज आणतो. नॉट ओनली विथ फॅमिली अँड वेल एज विथ आउटसाइडर्स. त्यांना कोण पटवून घेत नाही. तर तो जी हे असतो पॉवर असतो ते नसतो. ज्या वेळेला टॉयलेट किंवा साऊथ वेस्ट डॅमेज असेल, साऊथ वेस्ट एक्सटेंडेड असेल की साऊथ वेस्ट कट असेल की हा इश्यूज क्रिएट होतो. ओके. एखाद्या वेळेस ज्यांचं जी राहू एकदम स्ट्रॉंग असेल त्यांना साऊथ वेस्टमध्ये एवढा इम्पॅक्ट देत नाही पत्रिकामध्ये. अदरवाईज रिलेशनशिपचं मेन कारण जे आहे तो साऊथ वेस्ट डायरेक्शन बघतो. साऊथ वेस्ट मध्ये जे इश्यू असतात ते त्याच्यावरून हे Problems. होतं. बरोबर आहे. तुम्ही बोललात सूर्याची एनर्जी ही खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. जे Exactly. स्टार्टिंगला आपण वास्तूशी बोलतो म्हणून त्याबद्दल आपण Exactly, sir. सगळ्यात डिटेलमध्ये थोडं बोलू. तर सूर्याची एनर्जी म्हणजे सूर्यकिरण हे घरात आलेच पाहिजे का? एक्झॅक्टली सर. सूर्यावरती सगळं डिपेंडेड आहे. ज्यावेळेला तो आपल्या घरामध्ये पडतो, सगळ्या वास्तूमध्ये तेच आहे. हर एक म्हणला ना, जसं तुम्हाला मी सांगते की नॉर्थ ईस्टला पडलं की तो वॉटर एलिमेंटचा पॉवर वाढवतो. आपल्या डेली लाईफची जी ऍक्टिव्हिटी आहे ते सूर्याच्या बरोबर अलाइन केलं ना, तोच तो वास्तू. इन अ सिम्पल वर्ड्स. एक्झाम्पल आता तुम्हाला मी दिलं. नॉर्थ ईस्टला ज्या वेळेला तो पाण्याची एनर्जी पडतो तो वॉटर एलिमेंट ऍक्टिव्हेट करतो आपल्या बॉडीमध्ये. ते जे 6 to 8, 9 ह्या टाइममध्ये सूर्य असतो, म्हणजे ते दॅट इज अ टाइम वेअर इट गिव्स अ पॉझिटिव्ह एनर्जी. सो आपण वॉकला जातो किंवा आपलं डेली दिनचरण असेल, अंघोळे असू दे किंवा देवपूजा असतो, हा सगळा त्या वेळेला करतो 8 to 9. सो ती जी रेस ते पडतो दॅट विल गिव्ह यू मोर विटामिन्स इन युअर बॉडी अँड मेक्स यू मोर ऍक्टिव्हेट. हा आहे तेच 8, 9
टू 12 किंवा 9-11 पर्यंत जी असतो साऊथ ईस्टच्या डायरेक्शनमध्ये कुकिंग असतं आपलं. ती एनर्जी ज्या वेळेला आपल्या कुकिंगमध्ये आपल्या किचनमध्ये पडतो जी सूर्याची एनर्जी, सो दॅट गिव्स यू अ पॉझिटिव्ह फूड. ते जे आपल्याला आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी फार महत्वाचं आहे की तो एनर्जी तिथे जायला पाहिजे. जे आपण सूर्य जेव्हा टॉप ऑफ द हेड 12 ते 2-3 पर्यंत इट इज ऑन आर टॉप ऑफ द हेड, त्यावेळेला आपण काय करतो, अवॉइड करतो बाहेर जाणे. आणि आपण बघू शकतो ज्यावेळेला आपण बाहेर गेले की लगेच ड्रेन आउट होतो. दॅट इज अ टाइम की सूर्य अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त असतो. सो वी रेस्ट इन द ऑफिस की काम ऑफिसमध्ये किंवा घरी करतो. सो ते सेम रेस्ट आपण साऊथ वेस्टमध्ये करतो घरी असताना. सो दिस इज हाऊ वी अलाइन विथ द सन एनर्जी. आणि शेवट कसं असतो, आपल्या कामाचं दिनचर्या पूर्ण कधी करतो, ज्यावेळेला सूर्य असतो तो ऑन द वेस्ट डायरेक्शन, वी रिलॅक्स. ज्या वेळेला आपण ही गोष्टी अलाइन करतो वास्तू सनरेजच्या बरोबर, देन इट इज अ परफेक्ट वास्तू. अलाइनमेंट विथ सन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो हा घराचं अलाइनमेंट सूर्यासोबत झालं तर ती वास्तू चांगली. वास्तू चांगली. बट मॅम आजकाल पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये बघतो, बँगलोर सारख्या शहरांमध्ये बघतो की एक जी सिरीज येते ती येऊ शकते, बट काही सिरीज असतात फ्लॅटच्या ज्या नाही येत सूर्य, मग त्या बिचाऱ्यांनी काय आपण बाहेर करावं? पडतो ना सर, वॉक असतो आपला त्याच्यामध्ये. आणि मला काय म्हणायचं, वेन जस्ट यू कनेक्ट विथ द वास्तू बरोबर ज्या वेळेला कनेक्ट करतो असं विंडोज करा. आणि आता आपण बघतो की पुणे मुंबई हा सगळा फ्लॅट सिस्टम जास्त होतो हो हो की वेअरिंग दॅट एनर्जी कमी आहे त्या बाबतीत. इथे काय असतो, ज्या वेळेला लँड एनर्जीपेक्षा स्पेस एलिमेंटचं फार महत्व घेतलं. बिकॉज आपण ज्या वेळेला कोणतंही अपार्टमेंट्स किंवा बिल्डिंग्स करतो त्याच्या खालनं डिगिंग जास्त असतो, म्हणजे आपण सगळा माती काढतो. तो माती काढल्यानंतर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काय राहतच नाही. ओके, त्याच्यात आपल्या बिल्डिंग जी तयार होतो आणि 5th फ्लोअर 10th फ्लोअर 15th फ्लोअर, दॅट मीन्स यू आर मोर कनेक्टेड विथ द कॉस्मिक एनर्जी मोर दॅन लँड एनर्जी. सो इथे लँड एनर्जीचं कमी हे होतो, इम्पॉर्टन्स कमी होतो आणि कॉस्मिक एनर्जीचा जास्त होतो. सो वेन यू हॅव द व्हेंटिलेशन करायचं, तुम्ही असं करा, क्रॉस व्हेंटिलेशन म्हणतात वास्तूमध्ये, जर ते पूर्ण आपल्या घरामध्ये फिरून जातो ना, दॅट गिव्स यू अ पॉझिटिव्ह एनर्जी. सो हा ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हा कॉस्मिक एनर्जीला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. आणि जितकं आपण फ्लो वरती जात राहतो तेवढं आपण स्पेसशी कनेक्टेड आहे. सो वेन यू वॉन्ट टू सॉर्ट आउट द प्रॉब्लेम्स, आपले जे वास्तू थ्रू फ्लॅट्स, ते आपण कॉस्मिक एनर्जीशी जास्त कनेक्टेड. लँड एनर्जी कमी येतो, पण आणि कॉस्मिक एनर्जी बरोबर आपली जी प्रॉब्लेम्स आहे तो सॉर्ट आउट करण्याचे प्रयत्न करतो सर. हे खूप इम्पॉर्टंट सांगितलं मॅम तुम्ही, की कसं आहे की आपण जेव्हा घर घेतो, म्हणजे आपल्या गावाकडे तर आपली लँड असते, तिथे आपण बांधतो, तिथं लँड एनर्जी इम्पॉर्टंट आहे, तिकडं घराची दिशा इम्पॉर्टंट आहे. पण जेव्हा तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जेव्हा घर घेतात, तुमच्या घरात उजेड किती येतोय, तुमच्या घरात सूर्यकिरणे किती येतात, हे जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण तुम्ही जमिनीपासून खूप वर राहत असतात. आजकाल प्रत्येकच बिल्डिंग 15-16च्या वर फ्लोअरच्या वर राहते. तर ते सूर्यकिरणं बघून तुम्ही घर घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की मॅमने ॲस्ट्रॉलॉजी सोबत इंटेरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्ट पण केलं पाहिजे. ते पण म्हणजे तुम्ही ते प्रॉपरली सांगू शकतात की हाऊ द सन रेज विल कम टू युअर हाऊस. येस, दॅट इज कॉल्ड एज व्हेंटिलेशन, क्रॉस व्हेंटिलेशन म्हणतो. पण याच्यामध्ये पण आपण लँड एनर्जी क्रिएट करता येतो. दॅर इज एक विधी आहे जी आपण म्हणतो ब्रह्मनाभी. ब्रह्मनाभी हा विधी असतो ज्यावेळेला आपण लँडशी कनेक्टेड नाहीये आणि वी वॉन्ट दॅट एलिमेंट, ती वॉन्ट आपल्याची लँड एनर्जी काय असतो त्याची जी आपल्याला ऊर्जा पाहिजे असेल ते फ्लॅटमध्ये आपल्याला करता येतो. की तो ब्रह्मनाभी ऍक्टिव्हेट केलं की त्याची जी ऊर्जा ऑटोमॅटिकली लँड एनर्जी जी असतो ती आपल्या तुम्हाला फ्लॅटमध्ये भेटतो. सो जी वास्तुदोष आपल्या लँड एनर्जीमध्ये किंवा आपल्या फ्लॅटमध्ये असेल ती ब्रह्मनाभीच्या स्थापनाने तो 50 to 60% प्रॉब्लेम तुमच्या तिथे सॉर्ट आउट होतो. हा फार इम्पॉर्टंट. ही प्रक्रिया कशी असते? हा प्रक्रिया फारच सिम्पल आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तो ब्रह्मस्थानला बरोबर ब्रह्मचा ऍक्टिव्हेशन असतो. तो सुवर्ण म्हणजे सोनेचा कमळ छोटासा करतो, म्हणजे स्क्वेअरमध्ये एक पोर्शन काढणे, त्याच्यामध्ये सोन्याचा तो कमळ आणि वेगळा वेगळा धातू आणि रत्न जी 5 एलिमेंटशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये घालून तो स्थापना करतो. आणि ऑटोमॅटिकली त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत तो आपल्या घरामध्ये जातो. जी लँड एनर्जीचे तो तुम्हाला फायदा असतो तो आपण फ्लॅटमध्ये पण आणता येतो थ्रू ब्रह्मनाभी. त्यासाठी पुजारींची गरज पडते? नाही सर, आपण स्वतःही करू शकतो. म्हणजे करू शकता. यू कॅन डू इट. ओके, म्हणजे त्याचा तो वेगळा मुहूर्त असतो आणि जो आपण म्हणतो स्वर विज्ञान, तो प्रॉपर स्वरमध्ये आपण मुहूर्त बघून त्याची स्थापना करतो. सो दॅट यू गेट 100% रिझल्ट ऑफ ब्रह्मनाभी.
अरे वा, हा प्रोसेस आपल्या असतो. पॉडकास्टमध्ये आजपर्यंत ज्या गोष्टी नाही लोकांपर्यंत पोहोचल्या त्या तुम्ही सांगितलं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक्झॅक्टली. आता थोडं आपण कर्मावर बोलू मॅम. हा काय वाटतं तुम्हाला कर्म किती इम्पॉर्टंट आहे एखाद्याच्या कर्म लाईफमध्ये? की बघा आता की काय होतं कधी-कधी की एखादा व्यक्ती आपण बघतो की यार किती चांगला आहे हा माणूस. आपण म्हणतो नेहमी की यार हा व्यक्ती किती चांगला आहे, चांगला आहे. बट तरी पण त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी खराब होत असतात. बरोबर. मग मग तुम्ही जसं म्हणतात की 50% कर्माचा फरक पडतो. मग तो एक्झॅक्टली. कसा? कर्म सर असं मला कर्माबद्दल 2 विषय बोलायचा आहे. एक तरी आपलं ॲज अ ह्युमन बीइंग एक माणसाने जे जन्म घेतला असेल त्याचा कर्म आपल्याला फॉलो करावा लागतो. आणि दुसरं जे आहे आपण ॲस्ट्रॉलॉजी थ्रू रेमेडियल पार्ट देतो. तुम्ही हा कर्म करा किंवा हा दान करा तुमच्या ह्याच्यामधून. त्याच्यातून तुमचं जी हा प्लॅनेट बॅलन्स होतो. पहिलं जे आपण बोलतो जे कर्माबद्दल नॉर्मल एखादा जो माणूस आहे जानवर म्हणजे जनावर आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपण जे आहे प्रारब्ध हा सगळा कर्मा घेऊन आलेला आहे. तो कर्मा बॅलन्स करण्यासाठी हा महत्त्वाचा आहे. मनुष्याच्या जन्मामध्ये आपण आलो, की आता तुम्हाला माहिती आहे, की हर एक प्लॅनेटचे एक रिलेशन असतो, एक काम असतो. बरोबर. त्या कामाशी ज्यावेळेला आपण अलाइन करून घेतो ना, ते जे आपल्याला बॅड इम्पॅक्ट्स आहे, तो बॅड एनर्जी किंवा जी प्रॉब्लेम्स आपण फेस करतो, तो भरपूर याच्यामधून आपण सॉर्ट आउट करू शकतो याच्यामध्ये. तर पहिला आपण म्हणतो की सूर्य जो आहे तो वडील म्हणतो आणि वडीलप्रमाणे जी लोक असतात ते सगळ्या सूर्यामध्ये येतात. ज्यावेळेला तुम्ही त्यांना रेस्पेक्ट देता, त्यांची जी सेवा करता, ते ऑटोमॅटिकली तुमचं सूर्य बॅलन्स होत जातो. आणि जी सेल्फ रेस्पेक्ट आहे, आपण आपलं सेल्फ रेस्पेक्ट नेहमी जपायला पाहिजे. जितका आपण जपतो तेवढा आपला सूर्य बॅलन्स असतो. नो मॅटर तुमच्या पत्रिका किंवा कुंडलीमध्ये कितीही दोष असू दे. जी कर्म आपल्याला फॉलो केलं की तो बॅलन्स करतो. सेम जे दुसरं आहे तो चंद्र किंवा मून आपण जे म्हणतो तो आईशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही आईबरोबर जितकं सेवा करणार, त्यांची जी रिस्पेक्ट करता तिथं तो तुमचं मून बॅलन्स होतो. प्लस ते नेचरमध्ये काय असतो थोडासा मेडिटेशनमध्ये लेट गो करणं गोष्टी. आता तो माझ्याशी भांडला, तो माझ्याशी असा वागला, जितकं तुम्ही तो मनामध्ये ठेवता, तेवढं तुम्ही चंद्र वीक करताय. तुमच्या स्वतःचा ओरा वीक करता. सो तो लेट गो करणे, माफ करणं आपण म्हणतो ना, जर त्याला काही केलं असेल, तो चंद्राशी रिलेटेड आहे. आणि जितकं तुम्ही मेडिटेशन करता, हा पण तुमचा जे चंद्र आहे तो बॅलन्स होतो. ते जे नेक्स्ट येतो आपला गुरु. ओके. आपण म्हणतो ज्यावेळेला एक मानव जन्म घेतलं, की एक गुरु जर करायलाच पाहिजे. एक गुरु हवा. हवा. त्यामुळं ज्या लाईफमध्ये तुम्ही गुरु जितका सपोर्ट असतो, जे आपण 9 प्लॅनेट्स युनिव्हर्समध्ये बघतो, सगळ्यात मध्ये मधला जो पार्ट आहे तो गुरुच आहे. तो इथला पण बॅलन्स करतो, इथला पण बॅलन्स करतो जी प्लॅनेट्समध्ये. त्यामुळे आपल्या लाईफमध्ये जर बॅलन्स पाहिजे असेल तर एक गुरु पाहिजेलच आहे. हो. तर तुम्ही गुरु करा, एखादा गुरु करा किंवा गुरु प्रॉपर आजकाल भरपूर असं आपण ढोंगी टाईपमध्ये पण बघतोच आहे. पण एक प्रॉपर गुरु पण असते जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन देतात. त्यामुळे गुरुचा लाईफमध्ये इम्पॉर्टन्स फार आहे. ज्यावेळेला तुम्ही गुरु बॅलन्स केला ऑटोमॅटिकली राहू आणि केतू पण बॅलन्स होतो. ओके. राहूला कंट्रोल करणारा तो गुरुच आहे. हो. त्यामुळे आपण बघतो नॉर्थ ईस्टच्या बरोबर त्याची दृष्टी आहे साऊथ वेस्टला असतो. जर गुरु नॉर्थ ईस्ट जर बॅलन्स करायचं असेल, साऊथ वेस्ट तुमचं डॅमेज असेल तर नॉर्थ ईस्ट व्यवस्थित करा. तो गुरु आपोआप कंट्रोल करतो. हा त्याच्या मागचे जी सायन्स आहे. रिझन आणि केतू जी आहे तो केतू पण गुरुशीच रिलेटेड आहे. तो केतू आपण चेला म्हणतो गुरुचा. सो हा एकमेकांशी कनेक्टेड आहे. सो गुरु इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुरुजनांना सेवा करणे, कुठल्या आश्रममध्ये दान देणं, हा तुमचा गुरु बॅलन्स करत जातो. आणि तिसरं येतं तो बुधा म्हणजे लेक आले, बुधा म्हणजे आपले आत्या आले किंवा घरची मुलगी आहे तो बुधा आहे किंवा बहीण आहे त्याला ते बुधाला हे झालं व्यापार म्हटलं जातं ना मॅम, बुध व्यापार म्हणजे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बुधाशी म्हणजे एका बहिणीशी आपल्या मुलीशी किंवा आत्यांची रिलेशनशिप व्यवस्थित ठेवलं ना तुमची ऑटोमॅटिकली बिझनेस व्यवस्थित असं आहे का? हा. ओके. तिथे जे तुम्ही किती इज्जत ठेवला तितकं तुम्ही तिच्याबरोबर रिलेशन वाईट असेल तेवढं तुमच्या बिझनेस वरती पण इम्पॅक्ट पडतो. बहिणीशी, आत्याशी आणि मुलीशी मुलीशी, आपले हा. रिलेशन चांगले हवे. त्यांना एक्झॅक्ट. रक्षाबंधन आहे त्यांना गिफ्ट दिले पाहिजे. तर तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट असेल त्यांच्या जे सेवा असतो मुलीचा असू दे किंवा बहिणीची रिलेशनशिप तुम्ही किती व्यवस्थित ठेवता तेवढा तुमचा बिझनेस डेव्हलप होत जातो. अरे वा. म्हणजे हे कॉमन कर्मास जे आहे ते सगळ्यांनाच फॉलो करावं लागतं. बरोबर आहे. जे तुम्ही डेव्हलप केलं किंवा कर्मास तुम्ही फॉलो करायला लागला की हा प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. थोडाफार तरी कुठेतरी कमी होत जातो त्याच्यामध्ये.
गुरु झाले की नेक्स्ट आपलं येतो शुक्र. शुक्र म्हणजे आपले जी बायको असेल किंवा स्पाउस असेल त्याला आपण शुक्र म्हणतो. त्यांच्याबरोबर आपलं रिलेशन्स ऑटोमॅटिकली जर व्यवस्थित ठेवलं ते लक्झुरी लाईफ हा पण शुक्रच म्हणतो की हे दोन्ही बॅलन्स होतं. तर तुम्हाला आपला रिलेशनशिप व्यवस्थित आपल्या जी स्पाउस बरोबर असू दे किंवा बायको बरोबर रिलेशनशिप व्यवस्थित ठेवले की तुमचा शुक्र बॅलन्स होत जातो. हा त्याचं महत्व आहे सर. महत्व आहे, कर्माचं महत्व तुम्ही एक्झॅक्टली. सांगितलं. कर्मा म्हणजे रिलेशनशिप कसं आपल्याला डेव्हलप डेव्हलप त्यांच्या करायचं. बरोबर बरोबर तर तो बॅलन्स करायला लागला. ते अलाइन केलं की ते ऑटोमॅटिकली थोडाफार तुम्हाला असं प्रॉब्लेम्स क्रिएट करत होत नाहीये. हाच हर एक याच्यामध्ये मंगळ आलं की तो मंगळ भाऊ पण झाला आणि मंगळ ज्या तुम्ही भावाबरोबर रिलेशन्स असू दे, ज्यावेळेला एका बाईकडून बघतो तो आपण एका ॲज अ लेडी वी सी ॲज अ हजबंड मंगळ. तो मांगलिक आहे आपण असं म्हणतो ना. तो लेडी अकॉर्डिंग टू लेडी मंगल इज हजबंड. जेव्हा तुम्ही हजबंड बरोबर एखादं रिलेशनशिप व्यवस्थित ठेवलं ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जातो. म्हणजे तिथलं जे आहे तो बॅलन्स करत जातो. भलेही कितीही नीच असू दे तुमच्या रिकाम्यात. ओके. हा इम्पॉर्टंट. सगळ्यात चुकीचं कर्म काय वाटतं तुम्हाला इन जनरल? जर आजकालची पिढी बघितली तर काय काय कर्म, कधी कधी कर्म खराब होतं आपलं, किंवा म्हणजे म्हणतो ना आपण जनरलाइज जर विचार केला की या गोष्टी जर तुम्ही केला तर तुमचं कर्म खराब होतं आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट. एक्झॅक्टली. आजकाल आपण बघतो की मुलं काहीच फॉलो करत नाही. जी रिलेशनशिप आहे आई वडिलांच्या बरोबर ती नसतो. ड्रिंकिंग हॅबिट जास्त झालेलं आहे. स्मोकिंग हे तर राहू खराब झाला. राहूचं एंट्री आलं की तो लाईफ पूर्ण डिस्टर्ब करतो. म्हणजे दारू आणि सिगरेट पिली तर राहू खराब होतो. राहू आपला खराब होतो. तो अडिक्शन म्हणजे जितकं तो अडिक्शन करत जाईल तेवढं तुम्हाला बाकीचा ग्रह म्हणजे राहू डॉमिनेटिंग सोसायटी झालं. जे आता जे आपला कलियुग आहे तो राहूचा डॉमिनेटिंगच आहे. सो की बाकीच्या ग्रहामध्ये जास्त लोक इम्पॉर्टन्स देत नाही. राहू म्हणजे जी फ्लो जो चकाचौंध दिसतो ना तो राहू आहे आणि लोक आजकाल ते चकाचौंधकडे जातात. आपलं जी मूळ संस्कृती आहे, जी मूळ आपलं सनातन धर्म आहे ते लोक त्याच्याकडे नाही जात. त्याच्यामुळेच लोकांना प्रॉब्लेम्स पण क्रिएट जास्त होते. आधीच्या काळात एवढं नव्हतं आपल्याला कोणाला प्रॉब्लेम. ते रिलेशन व्यवस्थित मेंटेन करत होता. सुखी होते लोक, सुखी होते. समाधानी होते. एक्झॅक्टली. आता नाही आहेत. आता वेगवेगळ्या गोष्टींकडे वळतायत. वळत आहे. तो चकाचौंध आहे जिथे आपल्याला पाहिजे असं आपण म्हणतो ना काइंड ऑफ क्रेविंग्स जे असतो तो राहू आहे आणि लोक त्याच्याकडेच जातो की वी गो फॉर चकाचौंध की जे आपल्याला पैसा भरपूर पाहिजे, हे पाहिजे. हे सगळं आपण ज्यावेळेला बघतो हे रिलेशनशिपला इम्पॉर्टन्स देत नाही. पैशाच्या मागा लागतो आणि हा रिलेशन करतो. त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल ऑटोमॅटिकली वाढतो आणि आपला कर्म जे आहे तो आपण कमी करत चालतो. कमी. आता पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये आपण बघतो की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाढत चालले. तर एक्झॅक्टली. हाही कर्म खराब करायचा पार्ट, याच्याने कोणता ग्रह खराब होतो आणि त्याचे परिणाम काय होतात? एक्झॅक्टली. ज्यावेळेला आपलं जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपण बोलतो ते शुक्र ग्रहाशी बोलतो. ते तुम्ही आपल्या बायकोला किंवा आपल्या जो स्पॉसला आपण चीट केलं की ते ऑटोमॅटिकली तो ग्रह कमी होतो. ते कमी झाले की फायनान्शियली तुम्हाला मार बसतो. तो लक्झुरियस आहे तुम्हाला तो भेटतच नाही आणि तुम्ही त्याच्या मागं पळत चालला. सो दॅट इज वन ऑफ द रिझन की हा जी कर्म आहे तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे पण तुमच्या कुंडलीमधून कळून येतो किंवा तुमच्या घरामध्ये जे दोष असतो. आपण नॉर्थ वेस्ट बघतो द एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. तिथे कुठलं तरी प्लांट झाले किंवा तिथं जे नॉर्थ वेस्ट डॅमेज झालं की ऑटोमॅटिकली तुम्हाला तो तिकडे घेऊन जातो. उत्तर आणि पश्चिम दिशा. एक्झॅक्टली. तो नॉर्थ वेस्ट. ओके. उत्तर आणि पश्चिम दिशेच्या मध्ये जर तुमच्या घरामध्ये काही चुकीची गोष्ट ठेवलेली असेल तर मग ते दॅट विल टेक यू टू द एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. ओके. आणि त्याच्यात काय असलं तर होतं ऍक्च्युली? स्पेशली ज्यावेळेला ग्रीन प्लांट्स आलं तिथे जे हिरवा आला किंवा ग्रीन पेंट्स आलं की दॅट विल मेक यू टू गो फॉर अन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. तो 101% तू भरतोस त्या घरात. अरे बापरे, इतकं इम्पॅक्ट आहे. इम्पॅक्ट आहे तशा सर. ओके. हे एक केस स्टडीज आहे त्याच्यामध्ये. एक माझं क्लायंट होतं तो अमेरिकामधलं असतं. नॉर्थ वेस्टमध्ये ते पूर्ण ग्रीनरी केलं. सो शी हॅड दॅट वन अगेन 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 अँड अगेन कीप ऑन गोइंग ऑन दोज स्टफ्स. So this is what happens when you have north direction damage असेल. सो तो सॉर्ट आउट करणं फार गरजेचं आहे. ऑटोमॅटिकली हे सगळं इंटरकनेक्टेड आहे एकमेकांशी. सो मी इम्पॉर्टन्स देते की रूट कॉज फाइंड आउट करणे फार महत्वाचं इम्पॉर्टंट आहे. कर्म हा झाला आपलं जी डेली रुटीन्समधलं जे आपण फॅमिली मेंबर्स किंवा आपलं जे सोसायटी कसं अलाइन करतो. आणखीन एक जे कर्म जे आपला आहे तो आपल्या पत्रिका आपल्या कुंडली बघून. एक्झाम्पल आता आपण बोललो की स्टार्टिंगमध्ये जर सूर्य नीच असेल त्याच्यामध्ये जर हा कर्माशी रिलेटेड आपण सूर्य म्हणजे गूळ ही जी आपण दान करत गेलो तो कर्म आपलं जे आहे तो सॉर्ट आउट होतो. म्हणजे आणि जर याचा जे वापर करायला लागलं की तर मग तुमचं
जी दान धर्म आहेत की ती जी ग्रह आहे तो आणखीन इम्बॅलन्स होत जातो. सो जी काय दान करायचं आहे किंवा काय दान करू नये हा आपल्या कर्माशी रिलेटेड आणि आपल्या कुंडली बघून आपण ते दान केलं की तुम्हाला 100% त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. ते दान करणाऱ्यांना पुढच्यांना पण बेनिफिट व्हायला पाहिजे आणि आपल्याला पण बेनिफिट व्हायला पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय दान करावा हा आपल्या पत्रिका बघून त्याच्या हिशोबाने तुम्ही दान केलं सो यू विल गेट 100% रिझल्ट. फॉर एक्झाम्पल माझंच मी एक केस सांगते की एखादा सूर्य एकदम उच्च होतो म्हणजे त्याच्या पत्रिकामध्ये उच्च होतं आणि त्याच्या अकॉर्डिंग तो वास्तू मी सगळा करून दिले होते आणि त्या लाईफमध्ये असा एक फेज झालं की तो लॉसमध्ये गेला, पूर्ण लॉसमध्ये. मग मला कारण कळत नव्हतं की हा का लॉसमध्ये गेला, तर रूट कॉज. मग त्याला मी इनडायरेक्टली असं विचारलं, तू का असं भंडारा केलास का, रोटी आणि असं चपाती? हा मॅम, मी दर महिन्याला मी आश्रममध्ये दान करतो. गहू काय झालं, तो झाला सूर्य. बरं. तुमच्यामध्ये तो उच्च असेल आणि तुम्ही तो दान केला की तो इम्बॅलन्स झाला. त्याचा तुम्ही इनटेक भरपूर करा. म्हणजे जी ग्रह तुमचं उच्च आहे इट्स काइंड ऑफ एन इम्युनिटी अँड बॅक्टेरियाज. जी ग्रह तुमचं नीच आहे तो बॅक्टेरिया आहे. तो तुम्ही सॉर्ट आउट करा, फ्लश करा. म्हणजे तुमच्या ह्याच्यामधून दान करून तो तुम्ही इम्बॅलन्स जे आहेत तो बॅलन्स करा. आणि जी ग्रह उच्च आहे इट इज काइंड ऑफ इम्युनिटी. जितकं तुम्ही त्याचं इनटेक करत जाचाल तेवढं तुमचं तो स्ट्रॉंग असतो. तुमच्या बाकीच्या जो नीच प्लॅनेट्स आहे वरती तो काम करायला तो फार स्ट्रॉंग असतो की ही विल कीप यू अवे फ्रॉम दो स्टफ्स. सो त्यामुळे कोणता इनटेक करायचा, फूड असेल, डायटिंग असेल किंवा कोणता फूड इनटेक करून आपलं जी इम्युनिटी किंवा आपला तो ग्रह वाढवायचा आणि कोणता दान करून आपल्याला तो बॅलन्स करायचा आहे, हा कार्मिकमध्ये फार इम्पॉर्टंट आहे सर. हो, मला असं वाटतं मी पण आता मॅम कडून चेक करून घेतो मी काय दान केलं पाहिजे. कसं आपण दान केलं की आपल्याला पण बेनिफिट व्हायला पाहिजे आणि पुढच्या समोरच्याला पण झालं पाहिजे. बट व्हॉट एक्झॅक्टली यू हॅव टू गिव्ह, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज डिपेंड ऑन कुंडली. एक्झॅक्टली. कुंडलीवरच ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. येस मॅम, मॅनिफेस्टेशन एक पार्ट येतो, तर त्याबद्दल काय सांगाल की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे सगळं करून पण आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो, ते कसे? हा, आजकाल आपण भरपूर मॅनिफेस्टेशन बद्दल काम करतो किंवा आपण ऐकलं असेल की भरपूर रील्स आहे एक्झॅक्टली या काम करतो की मॅनिफेस्टेशन कसं. पण त्याचे एक टेक्निक्स असतो, त्याचे एक मेथोडॉलॉजी आहे, ज्यावेळेला तो आपण फॉलो करतो ते 100% आपल्याला मिळू शकतो. ही जी आहे मी मॅनिफेस्टेशन्स किंवा क्लास करते, मेडिटेशनचं मी घेते, त्याचं एक सिस्टम फॉलो करायला लागतो. म्हणजे आता आपल्या जी कुंडली किंवा आपल्या वास्तूमध्ये असे एक दिशा असतो, इच्छापूर्ती डायरेक्शन हा पार्ट असतो. आपल्या कुंडलीमध्ये पण दाखवतो प्लस आपल्या वास्तूमध्ये पण असतो. त्या डायरेक्शनमध्ये बसून तुम्ही ज्यावेळेला मेडिटेशन्स किंवा मॅनिफेस्टेशन करता त्याचा रिझल्ट्स भरपूर लवकर येतो. यू विल गेट अ व्हेरी फास्ट रिझल्ट्स. प्लस ज्यावेळेला आपण बघतो हे जे मॅनिफेस्टेशन आहे तुमचं रूट चक्रा स्ट्रॉंग पाहिजे. जोपर्यंत तुम्ही रूट चक्रा तुमचं स्ट्रॉंग करत नाही, देर इज नो यूज ऑफ मॅनिफेस्टेशन. ओके. सो तुम्ही कितीही केले की ते होत नाही. सो हाऊ टू मेक दॅट रूट चक्रा स्ट्रॉंग, त्यात डिफरंट एक्सरसाइजेस असतो, तो डिफरंट बीज मंत्र असतो, साऊंड हिलिंग थेरपी असतो. ज्यावेळेला आपण ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू आणि हा अफर्मेशन्स आणि मंत्रास हे सगळं जे वापरून करतोस किंवा जे 5 एलिमेंट्स आणि चक्रास हे सगळं जे कॉम्बिनेशन्स करून आपल्या व्यवस्थित हे केलं की तो 100% जे आपण मॅनिफेस्टेशनवरती हे करू शकतो सर. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅनिफेस्टेशन 100% होतो याच्यावर हे फॉलो केलं की तो स्टेप बाय स्टेप मेथड्स आपण जे प्रॉपर फॉलो करून केलं की तुम्हाला रिझल्ट येतो. ओके. हे असं आहे. म्हणजे रूट चक्र बॅलन्स करा. रूट चक्र किंवा आपण मूलाधार चक्र म्हणतो, सो इट इज बेस्ड ऑन रोटी, कपडा, मकान जे आपण म्हणतो. सो ते बॅलन्स केलं की ऑटोमॅटिकली तुमचे फायनान्शियल कंडिशन्स पण बॅलन्स होतात. आणि ज्यावेळेला आपण इंटरकनेक्टेड आहे तुम्हाला बोलले, ज्यावेळेला आपलं फायनान्शियल इश्यूज प्रॉब्लेम येतो दॅट मीन्स युअर रूट चक्रा इज इम्बॅलन्स. ओके. सो दिस इज हाऊ दी चक्रा जे आहे थ्रू वास्तू, थ्रू ॲस्ट्रॉलॉजी, थ्रू अफर्मेशन्स, मेडिटेशन्स आपण हे याच्यातून बाहेर पडू शकतो किंवा याच्यात ते बेस्ट रिझल्ट्स घेऊ शकतो सर. ओके. इंटरेस्टिंग आहे. येस. ब्रह्ममुहूर्त तुम्ही एक बोलला होता मॅम. ब्रह्ममुहूर्त हा शब्द मी ऐकला होता. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? म्हणजे मला माहिती आहे, पण आपल्या ऑडियन्सला पण कळण्यासाठी आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आयुष्यात एखाद्याच्या आणि त्या पिरियडला काय काय केलं पाहिजे माणसाने त्यामुळे त्याच्या आयुष्यात चांगलं होईल? खूप छान प्रश्न आहे तुमचा. ब्रह्ममुहूर्त जे असतो ज्यावेळेला ते हायेस्ट कॉस्मिक एनर्जी आपण म्हणतो ती त्या वेळेला असतो. दॅट टाइम स्टार्ट्स फ्रॉम 3:40 किंवा 3:20 बसून जी 5 पर्यंत असतो. जो सूर्य उगवायच्या आधीचा जो वेळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ही जी असतो मॅनिफेस्टेशनसाठी पण खूप चांगला आहे.
आणि जो 320 to 340 हा टायमिंग असतो तो सगळ्यात बेस्ट. तो साक्षात ब्रह्म आपला ह्याच्यामध्ये पृथ्वीमध्ये येतो. त्यावेळेला आपण मॅनिफेस्टेशन केलं, तो जो बीज मंत्र आहे, जे आपण प्रॉपर मॅनिफेस्टेशन केलं की ते 100% काम करतो. किंवा त्याच वेळेला पृथ्वीमधला 100% जो कॉस्मिक एनर्जी, पॉझिटिव्ह वाइब्स असतो तेच असतात. तर आपण बघू शकतो की ऋषीमुनी 2:30-3 वाजता होता असेल. या वेळेमध्ये बसून ते साधना करणे किंवा मेडिटेशन करणे, दॅट विल गिव्ह यू 100% रिझल्ट. या मुहूर्तामध्ये जर मुलं अभ्यास केले की तेच आपण रिझल्ट बघतो. म्हणजे त्यांची जी स्मरणशक्ती आहे तो वाढतो. ह्या वेळेला आपलं कोणतेही काम केलं दॅट विल गिव्ह यू 100% रिझल्ट. सो हा जी कॉस्मिक एनर्जी, हायेस्ट लेवल पॉझिटिव्ह एनर्जी असतो तो ब्रह्ममुहूर्ताचा असतो. इंटरेस्टिंग आहे ब्रह्ममुहूर्त. त्याच्यात ज्या क्रिया आपण करतो ते तेवढं त्याचे रिझल्ट इम्पॅक्ट खूप छान असतो. तुम्ही काही करा, म्हणजे सगळ्यात आपले जे ऋषीमुनी किंवा आपले पूर्वज म्हणतात की ह्या वेळेला आपण ध्यानात बसावं. जितकं ध्यान किंवा आपल्यावरती काम करतो, आपल्या ब्रीदिंग वरती लक्ष देणं किंवा ध्यान करणं, आपल्या ओरा तेवढाच एक्सपॅन्ड होतो. सो दॅट मेक्स यू मोर अट्रॅक्टिव्ह. की आपल्या ओरामध्ये तो एनर्जी ऑटोमॅटिकली येतो ज्यावेळेला हा वेळ आपण प्रॉपर यूज करतो. ओके. आणि आजकाल या सिटीमध्ये असो काय असो की आपण उठतो आफ्टर सनराईज. सो 9 वाजता 10 सकाळ. अक्षय कुमार उठतात लवकर, ते नेहमी बोलतात आणि एक्सरसाइज करतात. त्यामुळे आपण बघतो की या वयात पण त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एज आहे ते वेगळे आहे. आणि जे काही आहेत बाकी सेलिब्रिटीज जे 5 वाजेपर्यंत पार्टी करतात आणि नंतर झोपतात. एक्झॅक्टली. आपण ब्रह्ममुहूर्ताचे ते बेनिफिट्स कोण घेत नाहीयेत, हा घेणं फार इम्पॉर्टंट आहे. हे जर आपण फॉलो केलं तरी पण आपल्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस येतो सर. बरोबर आहे. करेक्ट. मॅम, रिस्ट वॉच अनालिसिस एक पार्ट येतो की आपल्या वॉचवरून तुमच्यात काही गोष्टी घडू शकतात. तर काय म्हणजे रिस्ट वॉच अनालिसिस मध्ये काय सांगाल तुम्ही? कशावर ते वॉच कोणत्या कलरचं, त्याचं मेडल कोणतं, काय ते सगळं डिपेंड असतं? येस सर. रिस्ट वॉच अनालिसिस हा पण खूप छान टॉपिक आहे. अगेन आय सेड यू ना की तो सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो. आणि ज्यावेळेला आपण कनेक्शन करतो ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू, त्याच्यामध्येच हा रिस्ट वॉच पण येतो. तो आपले 12 नंबर्स आहेत वॉच मधलं, तो 12 ग्रहाशी पण रिलेटेड असतो, तो 12 घाटशी पण रिलेटेड असतो. सो ती जी आहे तो आपण वॉच बघून पण ओळखता येते की त्याच्यामध्ये कोणता ग्रह डिस्टर्ब आहेत. तो एक असंच होतं की त्याच्यामध्ये 9 नंबर कट होतं. तर 9 आपण म्हणतो वॉच डाईलमध्ये तो कट होता. मग त्यांना मी विचारलं की तुम्हाला ॲक्सिडेंटचं प्रॉब्लेम सारखं होतं? तो हा मॅडम तो होतच. म्हणजे मंगळ झाला ना तिथे. सो हाऊ इट इज बीन कनेक्टेड. त्यामुळे म्हणले की एव्हरीथिंग इज बीन अ चेन. टू फाइंडिंग आउट द रूट कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो रिस्ट वॉचमध्ये आपण ते क्रिएट पण करू शकतो. ज्यांना जी 6 असतो तो लक्झुरी आहे, त्यावेळेला तो 6 नंबर आपल्या डायलमध्ये नसेल तर तो कट असेल की तो आपल्या लक्झुरियस लाईफ आपल्याला भेटत नाही. ओके. 3 नंबर आला, 3 आपण गुरु म्हणतो, जे ते कट असेल तुमच्या लाईफमध्ये एक प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला भेटत नाहीये. परफेक्ट. सो हा जे आहे तो वॉच अनालिसिस मधलाच पार्ट आहे. प्लस तो कलर्स असतो. आता गोल्डन कलर जे वॉच आहे तो मॅनिफेस्टेशनसाठी खूप छान आहे. आम्ही असं वॉच पण क्रिएट केलेला आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवेल. मला फोटो पाठवणार, मी लावून देतो. त्याच्यामध्ये कॉस्मिक एनर्जीज, ते यंत्र जे आहे ते तुम्हाला ते एनर्जी घेऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस आणू शकतो लाईफमध्ये, पॉझिटिव्ह चेंजेस, त्याच्यावरती पण आम्ही काम केलेलं असतं. तो एक रिसर्च पॅटर्न मध्ये येतो. अरे वा. त्या यंत्र ड्रॉ करणे किंवा तो जी ग्रहस आहे तो नंबर्स आम्ही प्रॉपर हे करून त्याच्यात ते बेस्ट आउट ऑफ रिझल्ट घेतो, त्याच्यात कॉस्मिक एनर्जी घेऊन त्याच्यात. कारण आता तुम्ही जे सांगितलं ना की आता माझं जर बघितलं तर या वॉच मध्ये 6 नंबर आहे, तर माझी लाईफ आहे, मला सगळं आहे, लक्झुरियस आहे, सगळं आहे, म्हणजे आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. बट 3 नाही. म्हणजे मला एखादी गोष्ट जेव्हा मी बिझनेस स्टार्ट करतो ना, तर जेव्हा मी शोधत असतो की या बिझनेसमध्ये जो वर आहे, मग मी गायडन्स घेतो प्रत्येकाला. तो गायडन्स मिळण्यासाठी मला थोडा प्रॉब्लेम होतो. दॅट इज की 3 नंबर नाहीये माझ्या याच्यामध्ये. दॅट इज लाईव्ह एक्झाम्पल. हा, म्हणून मी चेक केलं. मी म्हटलं अरे 6 नंबर आहे, प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे अर्निंगचा प्रॉब्लेम नाहीये, बट जेव्हा गायडन्स किंवा एज्युकेशनचा प्रॉब्लेम येतो की आपल्याला एखादा बिझनेस करताना आपण 10 लोकांना भेटतो, तर लोक सांगताना थोडंसं हात राखून सांगतात किंवा हे होतं, मार्गदर्शन भेटत. लोकांना वाटतं कॉम्पिटिशन येते आपल्याला. दॅट काइंड ऑफ थिंग्स हॅपन्स बिकॉज ऑफ ते. मला वाटतं आता सगळे नंबर असलेले गड्या घ्यावं लागेल मला. जी नंबर्स ऍटलीस्ट तुम्ही बघताना 12, 3, 6, 9 हा तरी बघा. म्हणजे हा इम्पॉर्टंट जे नंबर्स असतो ते नंबर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला
बऱ्यापैकी लाईफमध्ये सॉर्ट आउट होतो सगळ्या गोष्टी. ओके, तुम्हाला 12, problems 3, 6, 9 हवे. Yes. हा नंबर्स तुम्ही घेतो आणि प्लस त्या डायलचा कलर्स असतो त्याचे पण वेगळा वेगळा इट इज डिपेंड ऑन द कुंडली. It depends upon कुंडली as well as we can just look into the watch and we can suggest. एक्झाम्पल तुम्ही आता ज्यावेळेला एखादं जे क्लायंट आलं त्यांना स्टॉक मार्केटमध्ये बघायचं आहे किंवा त्याच्यामध्ये त्याला आपण काय करतो राहू उच्च पाहिजे त्यासाठी स्टॉक मार्केटला. सो वी गिव्ह इट ऑन अ ब्लू डायल फॉर देम. Blue is Rahu. The color of the Rahu is dark blue. So we give them that color. So जेणेकरून त्यांना तो स्टॉक मार्केटमध्ये बेनिफिट मिळेल. ते बाकीचं पण बघायला पाहिजे की कुठे कट नसो काय नसो वॉचमध्ये डायल्सचे. हा सगळे बघून आपण त्यांना सजेस्ट करतो. करेक्ट. जर तुम्हाला वाटत असेल रिस्ट वॉच अनालिसिसवर एक प्रॉपर पॉडकास्ट करायचा 1 तास तोही करू शकतो आपण. त्यासाठी कमेंट करा तुम्ही. मॅम आता येतं न्यूमरोलॉजी आपल्या लास्ट टॉपिककडे जर आपण वळालो आता तर तुम्ही काय सांगाल नंबर्स एखाद्याच्या लाईफवर कसे परिणाम करू शकता विथ रेमेडीज तुम्ही कसं सांगाल की काय? नंबर्स जे आहेत ऑटोमॅटिकली आपण म्हणतो जी डेट ऑफ बर्थ आहे जी एक्झाम्पल आय हॅव बॉर्न ऑन 23rd नोव्हेंबर सो माय नंबर इज 5 म्हणजे मला तोच नंबर फॉलो करतो. आय एम अ बिझनेस माइंडेड पर्सन म्हणजे हा लोकांचा नेचर असतो मग त्यांना काय फॉलो करायला लागतो काय डाएट असेल जितकं तुम्ही डाएट फॉलो करशाल थोडं तो नंबर बॅलन्स होतो म्हणजे ते खाणं म्हणजे एनिथिंग म्हणजे बुधा ग्रह रिलेटेड हॅव ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही ग्रीन जितकं वापरता तेवढं तुमच्या ते जी एनर्जी लेवल आहे तो स्ट्रॉंग होतो. 5 नंबर 5 नंबर्स हर एक नंबरचा वेगळा वेगळा तसं ओके. सो ती ग्रह तो कसा ऍक्टिव्हेट करणं जे आपले जे बॉन्ड आपण BN आणि DN म्हणतो त्याच्यामधला हा पार्ट आहे की तुम्ही एक्झाम्पल 2 नंबरचे असेल किंवा 2 नंबरचे असेल किंवा 29 हा सगळं जे आहे चंद्रशी रिलेटेड असते. तर तो थोडासा इमोशनल नेचर असतो म्हणजे तो बॅलन्स करण्यासाठी तुम्ही वाईट जास्त वापरा दुधाचं इंटेक जास्त करा. तर एखादा जर आपण असं पण सजेस्ट करतो वेन इट इज कुंडली बघितलं जातं गुरु पण स्ट्रॉंग आहे आणि चंद्र जो स्ट्रॉंग आहे तो जे आहे गजकेसरी योग म्हणतो. जो आम्ही काय रेकमेंड करतो रात्री झोपताना दुधाबरोबर हळद घाला. तर तो गुरु पण ऍक्टिव्हेट झाला आणि चंद्र पण ऍक्टिव्हेट. ओके. सो दिस इज द वे यू इनटेक द थिंग्स अकॉर्डिंग टू द न्यूमरोलॉजी अँड ॲस्ट्रॉलॉजिकल पार्ट अँड ती त्याचं जी एनर्जी आहे वाढवणे. मी म्हटलं ना जी ग्रह उच्च आहे but it work like an immunity. So intake that. So that gives you a good benefit. गुड रिझल्ट. करेक्ट. Yes. तो डाएट मध्ये पण इन्क्लूड करा जो ग्रहाचे जी फूड्स असतात try to intake those things in your food in your diet so automatically it starts balancing as well. ओके. आता मॅम माझा मुलांक आहे 1 आणि भाग्यांक आहे 5 तर मग मी काय केलं पाहिजे म्हणजे आता हे मी असं विचारल्यावर बाकी लोक पण रिलेट करू शकतील की 2 आणि बाकी जे कॉम्बिनेशन याच्यामध्ये बाण आलं इट इज लाईक इट गिव्स युअर डॉमिनेटिंग नेचर यू डोंट फील लाईक आपण कुणावरती म्हणजे इट इज यू वॉन्ट लाईक अ राजा वानस राजा म्हणजे किंग साईज काइंड ऑफ अ लाईफ आपण जगतो. याच्यामध्ये मोर सेल्फ रेस्पेक्ट असं तुम्ही कुणाशी असं हे करत नाही माझा रेस्पेक्ट इज फर्स्ट कम्स इज माय सेल्फ रेस्पेक्ट दॅट इज वॉट यू गिव्ह मोर प्रेफरन्स हा जे आहे त्याच्यामध्ये जातो. प्लस तुम्ही जास्त ऑरेंज वापरत जावा. ऑरेंज वापरणं ऑरेंज इज रिलेटेड टू सन. ओके. कलर ऑफ द सन इज ऑरेंज ओके. अँड देन युअर डेस्टिनी इज 5 सो थोडासा बिझनेस माइंडेड असतो तो ग्रीन इज ऑल्सो व्हेरी गुड. म्हणजे न्यूमरोलॉजिकल इज ओनली 10% ऑफ ॲस्ट्रॉलॉजी. Astrology will tell more about these things. दॅट इज वन तुम्हाला जर क्रॉस व्हेरिफिकेशन करूनच सोल्युशन देणे. राईट. तुम्ही आधी माझी कुंडली बघाल आणि मग मी जर म्हणलं की 100% तुमचं जर वन असेल की तुमचं सूर्य कुठेतरी बॅलन्स आहेच बट टू दॅट क्रॉस व्हेरिफिकेशन ते करून घेणं हा इम्पॉर्टंट आहे. सो कनेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट सर. मॅम आता आपण सगळ्या गोष्टी तर बघितल्या बट आता कुणाला जनरली रेमेडीज जर द्यायच्या असतील तर त्या काय झालं? सर जर असं आपण म्हणतो की फायनान्शियल रिलेटेड प्रॉब्लेम येत असेल किंवा कुणाचा पैसा अडकला असेल त्यासाठी एक बेस्ट वास्तू रेमेडियल मी सांगते जे आपल्या साऊथ ईस्ट डायरेक्शनमध्ये थोडंसं एक 5 मूठ किंवा 5 मुठी आपण तांदूळ घ्यायचं त्याच्यावरती स्वास्तिक ड्रॉ करून मातीचं जे भांडं किंवा मातीचं दिया किंवा दीपक म्हणतो त्याच्यात गाईचं तूप घालून तुम्ही रात्री जर ठेवला किंवा 48 आवर्ससाठी कंटिन्युअस ठेवलं तुमची जी पैसे अडकलेलं आहे त्याच्यासाठी हा खूप रामबाण उपाय आम्ही देतो. दुसरं जे आहे आपल्या क्लायंट्सचे जे वाढवणं असेल ते आपल्याला ॲमेथिस्ट ऐकलं असेल ॲमेथिस्ट स्टोन डिफरंट कलर्स ऑफ स्टोन्स प्लस क्वार्ट्स याचे जे आहे तुम्ही उत्तर दिशामध्ये पाणी भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी जर स्प्रिंकल केलं की ते तुमचं जे प्रॉब्लेम्स आहे तो क्लायंट वाढवण्यासाठी किंवा तुम्ही घरामध्ये असेल की तो फरशी पुसण्यासाठी तो पाणी वापरला दॅट गिव्स अ
गुड दॅट विल बूस्ट युअर लँड एनर्जी ॲक्च्युअली. ओके. इट्स अ पार्ट ऑफ बूस्टिंग युअर लँड एनर्जी. हा तुम्ही करू शकता. काही मुलं अभ्यास करत नाही आहेत, की इश्यूज येतो, की कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी होतो. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, मयूर पंख जे म्हणतो आपण पीकॉक फेदर्स त्याचे स्वास्तिक बनवून बेस्ट डायरेक्शनला लावलं, की हा प्रॉब्लेम पण तुम्ही गेम्स असो किंवा मुलांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल असो ते पण वाढतोच. ओके. इंटरेस्टिंग. थँक्यू तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल मॅम, रेमेडीजबद्दल पण. आता भरपूर लोक असतील ज्यांना तुमच्याकडून रेमेडीज घ्यायच्या असतील किंवा वास्तू करायचं असेल, ॲस्ट्रो वास्तू, न्यूमरोलॉजी, रिस्ट वॉच अनालिसिस या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही तुमचा काय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्याल? हां, मी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करेल ते. येस, मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर टाकली आहे आणि स्क्रीनवर पण नंबर येत असेल मॅमचा. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. येस मॅम, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकी छान माहिती दिली. डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू.